बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार। बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर गट या लासूर गटामध्ये तिरंगी लढत होते आणि या तिरंगी लढतीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार वेगवेगळे चिन्ह आणि वेगवेगळ्या विचारसरणीला अनुसरून या ठिकाणी प्रचार यात्रा प्रचार दौरा प्रचार फेऱ्या करताना पाहायला मिळतात। अशातच लासूर गटामधील जळगाव या गावामध्ये आपण सध्या आहोत आणि येथील वातावरण काय आहे तर जाणून घेऊया। सरपंच संभाजी पाटील जगताप जे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुद्धा आहेत, खूप खूप स्वागत तुमचं। काय वाटतं या तिरंगी लढतीमध्ये काय होईल? या तिरंगी लढतीमध्ये आम्ही शिवसेना आदरणीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि गावाच्या विकासासाठी माझी मिसेस सरपंच सध्या आहे। तर गावाच्या विकासात त्यांनी आम्हाला खूप मदत केली। 70 वर्षापासून आमचा इथून जळगाव ते पिंपळगाव हा रस्ता स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळ डांबरीकरण बघतोय आणि लाडमसरी फाटा ते खिरडी हा रस्ताही स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळ डांबरीकरण बघतोय आणि त्यात तो रस्ता लाडमसरी ते एक शिंदे वस्ती आहे तोपर्यंत 3 किलोमीटर तर पुन्हा सिमेंटचा सध्या काम त्याचं प्रगतीपथावर आहे। तर या सगळ्या कामामुळे आता इथे आपण बघतायत हे प्युअर ब्लॉक्स असतील या मंदिरापुढे, हे समोर अंगणवाडी शाळा असेल, हे व्यायामशाळा आहे शेजारी, तलाठी कार्यालय सध्या बांधकाम चालू आहे, आपले शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, गावात आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्या समोर असलेले प्युअर ब्लॉक्स, आताच आपण फिरून आलेलो सिमेंट रस्ते, नुकताच येथे झालेला एक साखळी बांध, तर असे भरपूर कामं मागील पंचवार्षिकमध्ये 21ला जो पूर आला होता त्या पुरामध्ये बरेच बंधारे आमचे वाहून गेले होते। तर त्यात नजीकच असलेला महबूबखेडा जळगाव हा एक बांध होता, त्या बांधाला त्यांनी ताबडतोब निधी आणून तो दुरुस्त केला। आता तो पुन्हा या पुरामध्ये हे झाला तर त्यालाही आपण आता पुन्हा मंजुरीसाठी टाकलेला आहे। परंतु हे सर्व कामं आमदार साहेबांच्या मदतीमुळे झाले असल्यामुळं आम्हाला आमदार साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत सौ संगीता सुभाष तांबे आणि राहुल भाऊ शेळके यांना आम्ही प्रामुख्याने आणि पूर्ण मदत करणार आहे। त्यातही आणखी आमदार साहेबांच्या वतीनं आम्हाला श्रावणबाळाची योजना असतील, श्रावणबाळाच्या योजनेमध्ये गावात जवळजवळ 200 महिला आणि पुरुष मिळून 200 असे माणसं आहे की ज्यांना त्या श्रावणबाळ पगाराचा लाभ मिळतोय। तर तोही त्यांची मदत घेऊन इथे कॅम्प ठेवून आम्ही तो राबवून आणि त्या मंजूर करून त्यांच्यापर्यंत फाईल पूर्ण करून आणि त्यांच्या खात्यावर पैसे येईपर्यंत त्यांची आम्ही मदत घेतली। प्रामुख्यानं तुम्ही तांबे यांच्याबद्दल बोललं तर तांबे यांचं वैयक्तिक काय स्वभाव काय नेचर आणि कशा पद्धतीने त्यांना त्याचा फायदा होईल शिवसेने व्यतिरिक्त? आता शिवसेनेत आलेले आहेत ते, तर शिवसेनेत आता मागील आमदारकी आणि खासदारकीपासून त्यांनी मदत केली। तर आमदार साहेबांचे कामं यामुळं आता गावात झालेलं म्हणायपेक्षा परिसरातही ते कामं भरपूर झालेले आहेत, त्यामुळं त्यांना त्याचा फायदा 100% होईल आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू गावातून त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा पूर्ण प्रयत्न करू। नक्की। शेवटी जाता जाता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे उमेदवारांबद्दल तुम्ही आता सांगतायत किंवा आमदारांबद्दल तुम्ही आता सांगताय, जनमानसात त्यांच्याबद्दलची मतं काय ही महत्त्वाची, कारण कार्यकर्ता म्हणून ही मतं ठीक आहे, परंतु जनमानसात काय? जनमानसातही त्यांची चांगलीच त्यांचं हे आहे ना, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला येणं जाणं हजर राहणं। आणि दुसरी गोष्ट आता राहुल पाटील शेळके शेजारच्या गावात त्यांनी तर आता पदावर येण्या अगोदरच 1000 लोकांना 1ही रुपया न घेता आपले भांडे वाटप वगैरे केली। कोणाचंही त्यासाठी त्यांनी स्वतःच घरोघर जाऊन फायली जमा करून आणि प्रत्येकाला तो पोचही केलं। तर हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यांनी माझ्यासोबतच श्रावणबाळ योजनेत ते माझ्यासोबत सहभागी होते। श्रावणबाळ योजनेत त्यांनी जवळजवळ 500-550 परिवार त्यांच्या गावात लाभान्वित झाले, त्यात राहुल पाटील शेळके यांचा मेनच रोल आहे।
तर हे सगळे कामं त्यांनी केलेले आहेत, त्यांनी होण्या अगोदर करून दाखवलेलं आहे ना. जसं मी जळगावला सरपंच होण्या अगोदर आधी श्रमदानात विहीर खोदली, तसं त्या माणसाने अगोदर एवढं परिवाराला आजच सरकारी मदत पोहोचवलं असं आपण म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, आजच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले होते जळगावचे संभाजी पाटील जगताप. आणि जगताप पाटील यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून दुसरी गोष्ट अशी आहे का, जळगावच्या विकास कामात तर मला आदरणीय प्राध्यापक आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांची मदत झालीच, परंतु मी एक सामान्य परिवारातला माणूस आहे. गरीब परिवारातून सेनेत भरती झालो आणि त्यानंतर श्रमदानात विहीर वगैरे खोदून गावाचा विकास माझ्याकडून जेवढा होईल तेवढा प्रयत्न केला. परंतु शिवसेना या पक्षाच्या मदतीनं आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या माध्यमातून जळगावमधून कधी स्वप्न न पाहिलेलं एक गरीब परिवारातला तरुण मार्केट कमिटीलाही त्यांनी निवडून आणून दिला. नाही तर हे आपण स्वप्नातही पाहिलं नव्हतं. जळगाव या गावात या अगोदर डॉक्टर साहेब त्यानंतर हा योग फक्त मला योगायोगाने मिळाला. तर त्यांनी माझ्यावर आशीर्वाद रूपी छत्र ठेवलं, म्हणून मी मार्केट कमिटीमध्ये पोहोचू शकलो. तर गावाच्या विकासासह माझ्यावरही त्यांचं एक उपकारच आहे असं. आणि लक्ष त्यांचं असं आहे का, आता गावात आपल्याला 100 KVचा डीपी, 65चा डीपी होता, तो 100 KVचा डीपी झालेला आहे. आता प्रत्येक कामाला त्यांचे कामं भरपूर आहेत, परंतु होतं काय, प्रत्येक कामाला त्यांनी सांगितलेलं का प्रत्येक कामाला कुठं उद्घाटनाला याला आपल्याला वेळ नाही. आता हा लासूर गावचा रस्ता आहे, हा रस्ता खराब झालेला आहे, परंतु त्यांनी आश्वासित केलं का बाबा या मार्चमध्ये मी हा रस्ता शिवना पूल ते पालखेडपर्यंत 13 किलोमीटर डांबरीकरणात टाकून देईल. आणि तत्पूर्वी आता आम्हाला आवागमनाला अडचण आहे, म्हणून मधून एक किलोमीटर रस्ता जर जोडला तो आपलं सध्या आवागमन चालू होऊन जातं. तर त्यांनी ते सांगितलं का तत्पूर्वी मी तुम्हाला हा रस्ताही जोडून देईल, आणि ते आम्ही मागणी केलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैयक्तिकच गावावर लक्ष आहे, आणि त्यामुळं आम्हाला ते त्यांनी दिलेला उमेदवार मग ते एक छोट्या वाक्यात म्हणायचं तर ते सर ठरवतील ते धोरण, सर बांधतील ते तोरण, आम्ही 100% राहतो.